बाब्या, आज मी लय म्हणजे लय खुश आहे. किती छान होता ना आजचा दिवस. हा ना. आणि हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. आय लव्ह यू बाब्या. आय लव्ह यू. ते एकमेकांशिवाय राहतच नव्हते. खूप प्रेम करायचे एकमेकांवर. त्यांच्यासारखी जोडी अख्ख्या गावात नव्हती. सगळं चांगलं तर होतं, मग बाबा कस काय येडा झाला? एक दिवशी सायलीनी बाब्याला भेटायला बोलवलं, पण पण पुढं काय झालं त्यांचं? कशाला एवढं अर्जंट बोलवलं? तू सोड रे मला. काय झाले पण? चिडले का माझ्यावरती? सॉरी. सोड. आणि आता मला विसरून जा. म्हणजे म्हणजे मला हे नातं नकोय. सायली, तुला प्रेम म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतोय का? खेळून त्याला सोडून दिला. माझ्यासाठी हा भातुकलीचा खेळच होता असं समज आणि विसरून जा. सायली, सायली, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे तुला माहितीये ना. असं नको करू सायली. बाब्या, हात सोड. नाही तर मी अख्ख्या गावात सांगेन की बाब्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली. सायली, 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 असं नको करू सायली. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे सायली. सायली, तुझ्याशिवाय मी मरून जाईल सायली. सायली, सायली, असं नको करू. मला नको सोडून जाऊ सायली. सायली, तुझ्याशिवाय मी मरून जाईल का सायली. मला नको सोडून जाऊ ना तू सायली. काय बाब्या, आज एकटाच बसलाय? काय झालं? मित्राला विसरलाच राव तू. बाब्या, काय झालं? अरे बोल की. काय नाही, असंच बसले आपल्या एकटाच. अरे मी पाहिलं तिला जाताना. काय बोलली का ती? सगळं संपलं रे. केशा, धोका दिला रे तिने मला. अरे तसं नसेल काही, येईल परत ती. काय पण नको विचार करू. काय येत नसते. धोका दिला तिने मला. सोडून गेली मला. बाब्या, सायली सोडून गेली मला. बाब्या असं नको करू. सायली सोडून गेली मला. सायली बाब्या! सोडून गेली मला. धोका दिला. येडा झाला काय बाब्या? तेव्हापासून बाब्या वेडा झाला. तो अजून सुधारलाच नाही. मग तिला दुसरं कोणी आवडत होतं का? ते काय मला माहिती नाही. आव्या, तू का आला सुटून? काय नाही, असंच. असंच म्हणजे? पण असं अचानक का आला? मला नाही सांगायचं का? साक्षी, अगं तो बाब्या एवढा चांगला असून त्याला ती सायली सोडून गेली. तू तर नाही ना मला सोडून जाणार? आव्या, असं मनाला येईन ते बोलू नको. मी नाही कधी तुझी साथ सोडून जाणार. आणि त्या सायलीत आणि बाबादात नेमकं झालंय काय ना, हे त्या केशदाला पण नाही माहिती. त्यामुळं आपण नको तर्क वितर्क लावायला. हे बघ साक्षी, अगं त्यांच्यामध्ये काय का होईना, पण तू ना मला कधीच सोडून जाऊ नको. अगं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तू जर मला सोडून गेली ना, तर माझं काय होईल मलाच नाही माहिती. आव्या, आता सारखं सारखं ह्याच गोष्टीवर नको बोलायला आपण. नाही तर यामुळे आपलं नातं खराब होईल. हॅलो, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी कोमल. अगदी बरोबर. पहिलं प्रेम 10वी आणि पहिलं प्रेम 11वी यामध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. आता आपलं रोहिदास एंटरटेनमेंट नावाचं नवीन यूट्यूब हिंदी चॅनल ओपन झालेलं आहे आणि त्यावरती एक नवी कोरी शॉर्ट फिल्म सुद्धा रिलीज झाली आहे. तर प्लीज त्यामध्ये माझा रोल तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही दिलेल्या भरघोस प्रेमाबद्दल खूप खूप थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॉर्ट फिल्म आवडल्यास शेअर करायला विसरू नका.